सकाळी एवढी काय चिडलीस? मग आणखी काय करू मी ताई? जरा धीरानं घेशील. हे बघ स्वीटे, आम्हासनी माहितीये सानिकाबद्दल तुला काळजी वाटते म्हणून तू अशी करतेस. अगं पण शुभूचे साहेब आहेत ना, ते त्यांच्या घरच्या पूजेला जायलाच लागेल. जावा की तुम्ही, माझं काहीच म्हणणं नाही, जावा तुम्ही. शुभू कसं बोलला माझ्याशी, सारखं मला हिडीस पिडीस करत असतं. अगं मग त्याच्यात एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? आता नवरा बायको मध्ये अशी छोटी मोठी भांडणं होतच असतात की, नाही का? नवरा बायको, शुभू आणि मी. होय, नवरा बायको मध्ये भांडण होत. मग विचारच केला नव्हता याचा. बघा, आतापासून विचार करायला सुरुवात करा. काय पण ताई, तुम्हाला माझ्या मनातलं एक खरं खरं सांगू का? ती श्रावणी आहे का नाही, माझ्या लय डोसक्यात जाते बघा. तिला बघून पण ना माझ्या डोसक्याचा भुगा होतोय. नाही, मला वाटलं होतं तुम्हाला माझं मन कळतंय, पण तसलं काय नाही हो ताई. हे बघ, आता ना आम्ही तुला खरं काय ते स्पष्टच सांगतो. आम्हाला पण काय तिकडे एवढ्या मोठ्या घरात जायची हौस नाहीये पूजेला. पण ती श्रावणी आपल्या शुभूला काय सांगते, शुभूच्या मनात काय भरवते आणि कशामुळे आपला शुभू ह्यो असा वागायला लागलाय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला पाहिजेत म्हणून चाललोय. हा हा ताई, हे काम करा तुम्ही, लय महत्वाचं काम आहे. आणि आल्यावर सांगतो की आम्ही तुला. चालतंय. हा बाई स्वीटे, डिझाईन बघू. ही डिझाईन कसली भारी आहे ग. होय, नाही म्हणजे आम्ही ती पूजेला साडी घालणार आहोत ना आज, त्याच्यावर सेम 80च्या 80 डिझाईन आहे. त्या साडीवर लई भारी वाटल्या असत्या या बांगड्या. होय काय? एक काम करा की तुम्ही घाला या बांगड्या पूजेला. नाही नाही अगं, तुझ्याकडून कशा अशा अशा नको नको. अहो ताई, घाला. अहो भारी दिसतील, सोन्याच्या बांगड्या आहेत. होय काय? ठीक आहे. हा, पण त्या बदल्यात तुम्ही माझं एक काम करायचं. तिथं जाल ना तेव्हा शुभू आणि श्रावणीवर बारीक नजर ठेवायची. त्या श्रावणीला म्हणजे शुभू समोर फिरकू पण द्यायचं नाही तुम्ही. चालतंय? चालतंय की. माझ्या शुभूला पटवायला निघाले की ती श्रावणी. वाट बघ म्हणा, या जन्मात तरी शुभू फक्त माझा आहे. हा, आता शुभू माझ्यावर किती पण चिडला रागावला तरी त्याचं प्रेम आहे माझ्यावर, हे तर खरे. अरे वा मोक्षा, कधी आलीस? कशी आहेस तू? मला तुझ्याशी बोलायचं नाहीये मॅडी. का ग, सासरची आवड डोक्यात गेली म्हणून भावालाच विसरलीस का? भाऊ, तुला भाऊ म्हणून घ्यायची लाज वाटते मला. तुझी प्रकरणं कळली आहेत मला. कोणतं प्रकरण? शुभूच्या बहिणीबरोबर जो काही नीच प्रकार केलास ना तू मॅडी, लाज नाही वाटली का रे तुला? हे अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात मोक्षा. छोटी गोष्ट? एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणं तुला छोटी गोष्ट वाटते? हे जे काही घाणेरडं राजकारण चालवलंस ना, ते बंद करा आधी. मला एक सांग, तुला हे प्रकरण नक्की कोणी सांगितलं? हल्ली त्या श्रावणीची आणि तुझी खूपच गट्टी जमली वाटतं. नाही, खूप गप्पा होत असतात तुमच्या. का? काही प्रॉब्लेम आहे? बहीण आहे ती माझी, आणि हे इम्पॉर्टंट नाहीये की मला कसं कळलं. तुझे काय वागतोयस ना ते बंद कर, जरा तरी माणुसकी बाळग. ऐक नाही मोक्षा, मला अक्कल शिकवण्यापेक्षा आहे ना तुझ्या संसारात लक्ष घाल. माझ्या गोष्टीत पडलीस ना तर तोंडावर पडशील. ऐक ना, तू मला नको शिकूस आणि बाजूला हो, मला मम्माला भेटायचंय. या मुलीचा आत्मविश्वास धुळीला मिळवायचा होता ना तुला, पण मदन तू हरलायस. सानिकाला मी पुन्हा एकदा या घरात मानाने घेऊन आले.
आता कुणाची तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत होणार नाही आणि तुझी तर नाहीच नाही. या कोणी आत्याबाई श्रावणीच्या. सोनं बघ एवढी. सानिका आहे ना ही, खूप गोड मुलगी आहे. अशी मागे का उभी आहे? ये ना बेटा, पुढे ये. माझा मुलगा जे निर्लज्जपणे वागला ते एका अभागी आईसाठी फार लाजिरवाणं आहे ग. मी हात जोडून तुझी माफी मागते, हवं तर पाया पडते. पण आम्हाला माफ कर प्लीज. करशील ना? श्रावणी, ह्यांच्या सगळ्यांचं चहा पाण्याचं बघ. हा, या शुभते. मग काय चाललंय तुझं? एवढं छान का बोलत होतीस तिच्याशी? का बदलीस का त्यांना? गप्प बस, नाही तर चप्पल काढून मारी ना तुला. प्रत्येक गोष्टीला काळ वेळ असते मॅडी. जरा डोकं चालवत जा, बाकीचे व्हायचं ते होणारच.